भावाचक नाम. तर आता आपण भावाचक नाम पाहणार आहोत. काय? भावाचक नाम. तर भावाचक नाम आपण मागच्या तासिकेत त्याबद्दल पूर्ण माहिती पाहिलेली आहे. तर त्याची आपण थोडी या ठिकाणी उजळणी करूया. बघा स्मरणशक्तीला थोडा उजाळा देऊया, म्हणजे रिकॅप घेऊया आपण. भावाचक नामे ओळखण्यासाठी काही मुख्य प्रत्यय लागतात. शब्दाला जे प्रत्यय लागतात भावाचक नामे तयार होताना, ती नेमकी कोणते प्रत्यय आहेत ते आता आपण पाहूया. भावाचक नामे ओळखण्यासाठी मुख्य प्रत्यय कोणते आहेत बघा. य, त्व, पण, ता, की, गिरी, ई, वा, आई हे प्रत्यय या ठिकाणी लागतात. बघा सौंदर्य यामध्ये कोणता प्रत्यय लागलाय? हा ए लागलेला आहे. देवत्व यामध्ये कोणता शब्द प्रत्यय लागलाय? त्व लागलेला आहे. बघा देव अधिक आपण त्व हा प्रत्यय लावला तर कोणता शब्द तयार होईल? देवत्व हा शब्द तयार होतो. इथं मोठेपण यामध्ये पण हा प्रत्यय लागलेला आहे. नम्रता, नम्र अधिक ता हा आपण प्रत्यय लावला तर कोणता शब्द तयार होतो? नम्रता. हा काय आहे? भावाचक शब्द आहे, म्हणजे भावाचक नाम आहे. म्हणजे हा ता शब्द लागला इथं. पाटील या शब्दाला की प्रत्यय लावला तर पाटील की हा शब्द तयार होतो. गुलाम या शब्दाला आपण गिरी हा प्रत्यय लावला तर गुलामगिरी हे भावाचक नाम तयार होतं. श्रीमंत अधिक ई प्रत्यय लावला तर श्रीमंती. गोडला वा प्रत्यय लावला तर गोडवा. आणि नवल या शब्दाला आई हा प्रत्यय लावला तर नवलाई हा भावाचक शब्द तयार होतो. हे भावाचक नाम तयार होत असतं. प्रत्यय म्हणजे आपण पुढे जे लावतो तो, आणि शब्दांच्या पाठीमागे लावतात ते काय असतात? ते असतं उपस्वर्ग असतं. आता पुढे बघू, काही प्रश्न बघूया आपण सरावासाठी. बघा प्रश्न पहिला आहे, श्रीमंत या शब्दाचे भावाचक नाम कोणते? तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. तर आपण बघूया श्रीमंत या शब्दांचे नेमके भावाचक नाम कोणते आहे. बघा श्रीमंत या शब्दाला आपण ई हा प्रत्यय लावला तर कोणता शब्द तयार होतो? श्रीमंती हा शब्द तयार होतो. त्यानंतर पणा हा प्रत्यय लावला तर श्रीमंतपणा हा पण शब्द, म्हणजे श्रीमंती आणि श्रीमंतपणा. म्हणजे पर्याय 2 आणि 3 हे बरोबर आहे. बरोबर म्हणजेच चौथा पर्याय काय आहे? बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी भावाचक नाम नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचे. भावाचक नाम नसलेला म्हणजे 3 पर्याय भावाचक नामाचे असणार आहेत. वात्सल्य, नम्रता, हिमालय आणि खाली शब्द आहे गरिबी. या 4 पर्यायामध्ये बघा वात्सल्य इथं ये प्रत्यय लागला. कोणता प्रत्यय लागला इथं? ये, म्हणजे हे भावाचक नाम आहे. इथं नम्र अधिक ता प्रत्यय लावलाय म्हणून काय झालेलं आहे? नम्रता. हे पण भावाचक नाम आहे. आता हिमालय हा काय आहे? एका पर्वताचं नाव आहे. हिम अधिक आले, इथं स्वतंत्र 2 शब्द आहेत. बरोबर ना? म्हणून एक शब्द तयार झाला, ते प्रत्यय नाही आहे. बरोबर ना? आपण जे भावाचक नामासाठी लावतो ते प्रत्यय नाही आहे. गरिबी या ठिकाणी ई प्रत्यय लागला. कोणता रे? ई. बघा गरीब अधिक ई म्हणजेच काय होईल? गरिबी हा हे भावाचक शब्द तयार होईल. आता पुढचा प्रश्न बघू आपण.
प्रश्न क्रमांक 3 आहे, सौंदर्य या भाववाचक नामात कोणता प्रत्यय लागलेला आहे? सौंदर्य मध्ये बघा इथे 4 प्रत्यय दिलेत, ये, ता, की आणि ई. तर इथं प्रत्यय कोणता लागला आपल्याला लगेच लक्षात येतं. कोणता आहे? ये आहे. कोणता? ये. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघू. शूर या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा. शूर बघा पहिला आहे पर्याय शौर्य. यामध्ये कोणता प्रत्यय लागणार आहे? अधिक ए लागलेला आहे, म्हणून काय झालं आहे? शूरचं शौर्य झालेलं आहे. शूरपणा, इथं पण पणा हा प्रत्यय आला बरोबर, म्हणून हे पण भाववाचक नाम आहे. शूरत्व, शूरत्व, शूर अधिक त्व, हे दोन्ही मिळून कोणता शब्द तयार होतो? शूरत्व, म्हणून हा पण भाववाचक नाम आहे. हे पण आहे. म्हणून वरीलपैकी कोणते सर्व पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 5, विसंगत शब्द ओळखा. ऑड मॅन आउट म्हणजे वेगळा पर्याय कोणता आहे तो ओळखायचे. तर आता आपण भाववाचक नामे पाहत आहोत. तर त्यामध्ये 3 भाववाचक नामे नावासंदर्भात असणारे पर्याय आणि एक वेगळं असणार आहे. मित्रत्व, शत्रुत्व, बंधुत्व आणि मुलगा, हे 4. तर वेगळा पर्याय नक्कीच तर कोणता असणार आहे? मुलगा. कोणता असणार आहे? मुलगा. कारण इथं त्व हा प्रत्यय लागलाय बरोबर ना. मित्र अधिक त्व, कोणता शब्द तयार झाला? मित्रत्व झाला. इथं बंधू अधिक त्व, कोणता शब्द तयार झाला? बंधुत्व. आणि इथं शत्रु अधिक त्व, म्हणजेच काय झालं? शत्रुत्व. हा हे भाववाचक नाम तयार झालं. म्हणून हे तिन्ही भाववाचक नाम आहेत. मुलगा हे काय रे? सामान्य नाम आहे. काय आहे? सामान्य नाम. सामान्य नाम. पुढचा प्रश्न बघू आपण. गर्वाचे घर खाली या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. बघा घर, खाली, खालीपैकी नाही आणि गर्व, हे 4 शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. तर नक्कीच या ठिकाणी गर्व हे काय असणार आहे? भाववाचक नाम असणार आहे. बाकीचे भाववाचक नाम नाही आहेत. गर्व हा एखाद्या व्यक्तीच्या अंगी असला काय आहे? तो गुण, धर्म किंवा भाव यापैकी आहे. म्हणून गर्वाचे घर नेहमी खाली, म्हणून यामध्ये भाववाचक नाम काय आहे? पर्याय क्रमांक 3. पाटीलकी या शब्दात कोणता प्रत्यय वापरलेला आहे? बघा प्रत्यय आणि उपस्वर्ग यामध्ये तुम्हाला माहित झालं पाहिजे. प्रत्यय नेहमी पुढे लागतो, उपस्वर्ग शब्दांच्या पाठीमागे लागत असतो. म्हणून इथं पुढे काय आहे? की लागलेला आहे. म्हणून या पर्यायामध्ये कोणता शब्द लागला आहे? पर्याय कोणता आहे? एक. की हा प्रत्यय लागलाय, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पाटील की या शब्दात की हा प्रत्यय लागलेला आहे. पुढचा प्रश्न. गोड या शब्दाची भाववाचक नामे कोणती? अचूक 2 पर्याय निवडा. अचूक 2 पर्याय निवडा. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कधी कधी 2 पर्यायाला गोल करावं लागतं बरोबर. 1 आणि अशा 2 पर्याय असतात. तर दोन्हीला गोल करायचं असतं, किंवा मग असा पर्याय जर असेल, एक पर्याय 1 किंवा 2 तर असा गोल करायचा. हे बघा गोड, गोडी, गोडवा. गोडपणा हे शब्द असतो का रे? नाही. नसतो. मोठेपणा असतो. गोडी तर गोड अधिक ई हा प्रत्यय लावला. आपण प्रत्यय पाहिले का नाही भाववाचक नामासाठी? 9. म्हणून कोणता झाला शब्द तयार? गोडी. सॉरी, हा गोडी. गोडवा इथे आहे ना बरोबर.
गोड या शब्दाला कोणता प्रत्यय लावला? वा. मग कोणता शब्द तयार झाला? भाववाचक नाम गोडवा. गोडवा हा शब्द तयार झाला. पुढचा घ्या. म्हणून अ आणि एक आणि दोन दोन्ही पर्याय बरोबर. पुढचा प्रश्न, प्रौढ या शब्दापासून तयार होणारे भाववाचक नाम कोणते? प्रौढ. प्रौढत्व, त्व हा प्रत्यय लागलाय बरोबर. इथं ई प्रत्यय लागलाय प्रौढी आणि इथं ता हा प्रत्यय लागला प्रौढता. म्हणून वरील सर्व पर्याय बरोबर. पुढचा प्रश्न बघू आपण. तर आपले प्रश्न आज आपण भाववाचक नामावरले जवळपास 9 प्रश्न घेतलेले आहेत बरोबर ना. त्या 9 प्रश्नामध्ये आपण भाववाचक नामाचे प्रत्यय पाहिलेले आहेत. पण, पणा, की, त्व, ता बरोबर ना. हे जे आई, गिरी, गुलाम आदि गिरी, गुलामगिरी बरोबर ना. ती, गुलामगिरी हे प्रत्यय आपण पाहिले आहेत. हे प्रत्यय नेहमी लक्षात ठेवायचे. हे प्रत्यय जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला कुठलेही भाववाचक नाम ओळखता येतं आणि भाववाचक नाम सुद्धा तयार करता येतात. तर एक महत्वाची टीप माहिती आहे ना, आपण जे प्रश्न विचारले ना, कधी कधी परीक्षेमध्ये 2 अचूक पर्याय निवडा असा प्रश्न असतो शिष्यवृत्तीमध्ये. तेव्हा विचार करून पर्याय निवडायचे असतात, लक्षात ठेवायचं. तर ही भाववाचक नामे तुम्हाला आवडली का? तुम्ही हे पाठ करून यायचं. कोणते पर्याय बघा मी तुम्हाला देणार आहे. हे पर्याय तुम्ही लिहून आणायचे घरून, म्हणजे लिहून घ्या आणि पाठ करून यायचे. लिहून घ्या पर्याय, भाववाचक नामाचे पर्याय.